गेल्या 3-4 दिवसापूर्वी या ठिकाणी कैलास बोराडे या तरुणावर महादेव मंदिराच्या या ठिकाणी या परिसरातील राजकीय सैतान दौड कुटुंब यांनी जो अमानुषपणे या ठिकाणी त्याला कैलासला मारहाण केली आणि ही मारहाण अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट एवढी मारहाण केली की तो मरण यातना भोगत आहे अशा पद्धतीने त्याला या ठिकाणी चटके देऊन या ठिकाणी मारहाण केली। हे कुटुंब या ठिकाणी आज आम्ही माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब शिवसेना नेते यांच्या सूचनेवरून तसेच जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुगे यांच्या आदेशाने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या प्रकरणाकडे आज या विधानसभेमध्ये या ठिकाणी लक्ष वेधलं। या भागाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी देखील माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं। आम्हाला सूचना आल्यामुळं आज आम्ही या कुटुंबाचं या ठिकाणी भेट घेतली आणि कुटुंबाचं या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीने या ठिकाणी सांत्वन करून त्यांना या ठिकाणी मदत करण्याचं त्यांच्या पाठी खंबीरपणाने त्यांच्या या अडचणीमध्ये त्यांच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी धीर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। त्यांचं कुटुंब हे अत्यंत धनगर समाजाचं मेंढ्या ओढणारं हे गरीब कुटुंब आहे। या ठिकाणी जो आरोपी आहेत हो या ठिकाणी शाहूकार असून त्याला एका राजकीय पक्षाचं पाठबळ आहे आणि त्या जीवावर त्याची या ठिकाणी दहशत आहे। या दहशतीची आणि या आरोपीची निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेतली। त्यात खोतकर साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केली आणि या आरोपीला कठोर शासन करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे शिवसेना पक्ष खंबीरपणाने या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहणार आहेत। त्याचप्रमाणे सामाजिक दायित्व म्हणून 80% समाजकारण या नात्याने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी कैलास बोराडे यांना आज खाजगी दवाखान्यामध्ये या ठिकाणी उपचारासाठी ॲडमिट करून त्याचा खर्च संपूर्ण एकनाथ शिंदे साहेब स्वतः करणार आहे आणि पुढील सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि मदत करण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अर्जुन खोतकर साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी ते करणार आहे। या ठिकाणी आमच्यासोबत सर्व या परिसरातील नेते माननीय विठ्ठलरावजी चिचपुरे साहेब तसेच खाकरे साहेब साळवे आणि आमचे शिवसेनेचे तालुका आघाडीचे प्रमुख प्रदीप जाधव हेही या ठिकाणी हजर झालेले आहेत। आम्ही सर्वजण या कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणाने या ठिकाणी येणाऱ्या काळात उभे राहू। ओके।